खिचडी घोटाळ्यातील आरोपी सूरज चव्हाण यांना दिलासा मिळालाय। मुंबई हायकोर्टाकडून सूरज चव्हाण यांना आता जामीन मंजूर झालाय। मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येता सूरज चव्हाण आणि कुटुंबाकडून मातोश्री बंगल्यावरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्यात आली। खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीनं त्यांना अटक केलेली होती। सूरज चव्हाण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेनेचे नेते आहेत। 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण हे अटकेत होते। वर्षभरापासून अटकेत असलेले सूरज चव्हाण यांना जामीन मिळाल्याने आता त्यांना मोठा दिलासा मिळालाय। मला आणि आम्हाला सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे आणि शिवसैनिक कसा असायला पाहिजे। किती दडपण आणली, काही केलं तरी कोणत्याही दडपणाला किंवा आमिषाला बळी न पडता अत्यंत निष्ठेने सूरज काय आज तुम्ही त्याची दोन्ही मुलं बघताय, पत्नी बघताय, आई आहेत, बाबा आहेत आणि विशेष म्हणजे या चिंटूचा आज वाढदिवस आहे। तर आज त्याच्या बरोबर वाढदिवसाच्या दिवशी त्याचे पप्पा घरी आलेले आहेत आणि मला खरंच सूरज तुझ्या सर्व कुटुंबाचा अभिमान आहे।